श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे, ज्या भक्तांच्या आयुष्यात स्वामींनी लहान असो किंवा मोठा असो चमत्कार केलेला आहे आणि त्यांना स्वामींचं सानिध्य भेटलेलं आहे, त्यामुळे स्वामींच्या सेवेत येण्यासाठी सुद्धा भाग्य असावे लागते. आणि ज्या भक्तांचे भाग्य आहे तोच भक्त स्वामी सेवेसाठी निवडत असतात. आणि जेव्हा स्वामींच्या सानिध्यातील अनुभव हे खूप अनमोल असतात आणि हेच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर केले जातात प्रत्येक भक्ताच्या तोंडून. त्यामुळे स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याने स्वामींचा प्रत्येक चमत्काराचे नोटिफिकेशन तुमच्याजवळ येईल आणि तुम्हाला प्रत्येक स्वामींचा चमत्कार ऐकायला भेटेल. त्याचबरोबर स्वामींचा अनुभव जो तुम्हाला आवडेल त्या व्हिडिओ हे शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. चला तर मग आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आणि त्या ताईंचं नाव हे स्वामी कन्या आहे. त्या ताईंनी अगोदर देखील भरपूर वेळा आपल्या चॅनलवरती अनुभव शेअर केलेला आहे. चला तर मग आजचा अनुभव देखील ताईंचा ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ना. सविता बोलत्या. होय. अरे वा. हा, काय चाललंय? काय नाही बघा निवांत आहे. तुमचं काय चाललंय? काय नाही बघा निवांत आहे. बाळ चांगलं आहे का? हो, बाळ पण छान आहे. काय? हो, चांगलं आहे बाळ पण. हा हा, रांगायला लागला असेल आता? नाही हो, पालतं होतंय. होय. हा हा, अहो डिसेंबर महिन्यात झाले की ते तुम्हाला म्हणलं नाही का ती माझा मानलेला भाऊ, त्यांना 3 पोरी झाल्या ना, 2 पोरींच्या पाठी पोरगा झाला या. त्या म्हणजे आत्ता झाल्या डिलिव्हरी, रांगाय कसं लागलं. हा हा हा, भाच्याची नव भाच्याचा आत्ता झाल्या. होय. हा झालं की आमच्या भाच्याला पोरगा झाला. बरं झालं. तुम्हाला म्हणलं नाही का त्या दिवशी त्याला मुलगाच होणार आहे. हो, तुम्ही सांगितलं होतं. मी काय अगोदरच भविष्य. हो, मुलगा झाला की काय खूप छान झाला. नाव सांगायचं. हा, आता स्वामी कन्या आहे की माहिती तुम्हाला? बर बर. श्री स्वामी समर्थ. हा, चालेल चालेल. श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. तुम्हाला सांगते, एक दिवशी काय झालं, म्हणजे पहिलं मी अनुभव लिहून झाले की सर ते आपलं शेअरच झालं नाही की योग आला नाही थोडा, ती काय थोडं सांगते. कारण माझ्याकडे वही माझी घरी आहे, आता मी इकडे राहायला आले. नाही आठवतात तेवढं सांगा. हा, आत्ताच सांगते तुम्हाला, त्याच्यानंतरच सांगते. का एक दिवशी काय झालं की म्हणजे नाही पहाटे मला एक स्वप्न पडलं आणि म्हटलं मी तुझ्या दारात आली धैर्याची 5 वाजलेली आणि तर मी डोक्यावर आले म्हटलं. एवढंच मला आवाज आला. मग मी उठून बाहेर यायची, ती मी आलीच नाही बरं का. मग मी मला हात मारले तोपर्यंत उठती म्हणून, अगं सविता उठती आणि हीटर चालू कर. मग मी उठली, हिटरचं बटन दाबलं, मला काय वाटलं माझं स्वप्न अर्ध राहिलं म्हणून मी आणि झोपली. अरे झोपली बरं का मी मला माझी. आणि परत मी म्हणते काय रे देवा, म्हणजे मी सकाळ बसलं 5 वाजल्यापासून मी 9 वाजेपर्यंत विचारच करत होती की मी बाहेर गेली असती बरं झालं असतं, मी बाहेर गेली असती बरं झालं असतं बरं का. आणि बरोबर 9:15 वाजता एक माणूस आला कंदील घेऊन. कंदील असतं बघा पिंगळ्या दिवशी, सकाळची पिंगळ येते बघा. काय म्हणतात त्याला? पिंगळ असते. हा, पिंगळ्या दिवशी. आणि बरोबर 9:15 वाजता ती आले. संध्याकाळी कसं कळलं? खरं करतो सकाळचं. पहाटे मला स्वप्नात एवढंच आला होता आवाज की मी धोतरवर आली आणि मी ती बाहेर म्हणून. होय. मी ओळखलं. मी म्हटलं की स्वामीच असलेली आणि कदाचित स्वामी आज येणार असतील माझ्यापर्यंत बरं का मला भेटायला. आणि बरोबर 9:15 वाजता सकाळी आले आणि बाहेरनं त्यांनी हाक मारली नाही म्हणून.
माई. हा. मी म्हणलं. हा. आणि मग मी किचन मधनं हॉलमध्ये गेली ऋषीला चहा घेऊन. हा. आणि तोपर्यंत ठीक नाही, माई म्हणते त्यांना ती दार बंद असल्यामुळे त्यांनी काय केलं, ती पुढे गेलं रस्त्यावर. रस्त्यावर गेल्यावर तिथं आमच्या इथनं दुधाच्या गाड्या ती जातात ना 9:15 वाजता सकाळचे. आणि तोपर्यंत तिकडे एक ट्रॅक्टर आला. ट्रॅक्टरला मी त्यांना 2 वेळा आवाज दिला, बाबा बाबा म्हणून. बाबा आजोबा इकडे या असं म्हणायला लागलेली. त्यांना काय त्या ट्रॅक्टरच्या धडधड आवाजामुळे त्यांना आवाजच गेला नाही. बापरे. आणि ती गेलं काय, त्यांच्या हातात खंदील आणि धोतर आणि वर पांढरा शर्ट आणि कोट होता. आणि ती काळी टोपी नुसती का बघा शेता घातल्यासारखी तसलं होतं. आणि ती गेलं. मग मला लई जीवाला लागलं. मी ह्यांना आले सांगितलं, हे नव्हतं घरात. मी सकाळचं स्वप्न सांगितलं होतं त्याची, बघा मला आज आवाज आला असं असं की मी तुझ्या दारात आली आणि मी धोतरवर आली, मला ओळखते असता बघूया म्हणून. आणि ते बाहेर गेल्यावर मी ह्यांना सांगितलं, अहो बघा तुम्ही फोटो काढायला पाहिजे होता, तुम्हाला पटलं असतं. आणि बघा ती आलेलं आणि ती पिवळ्या जशीच्या रूपात. आणि मला ती माई म्हणलं पण मी बाहेर जास्तपर्यंत दार बंद आहे म्हणून ती गेली. म्हणजे ती मला दाखवायसाठीच आलं होतं. हो ना. आणि नंतर ती रस्त्याला गेलं म्हणता, अहो ट्रॅक्टर चालला म्हणून मी हात मारली नाही. म्हणजे त्यांनी काही लक्ष नाही दिलं काय. त्या दिवशी होता बुधवार. तर मी आमच्या नंदला फोन केला. मी म्हटलं बघा की नाही असं झालं. तर मला म्हणत्या, अगं आज येऊन गेले तर उद्या येतील, उद्या गुरुवार आहे. तर मी म्हटलं आता काय करायचं, मला सेमच झालं हो, बुधवार बसलं मंगळवारपर्यंत. हो ना. आणि तुम्हाला सांगते पुन्हा मंगळवारी एक बाई आली चटणीच्या भरण्या घेऊन. म्हणजे मला ती छोट्या भरण्या पाहिजे त्या चटणीच्या. त्या पण चटणी मी त्याला ठेवू नका 1-1 किलोच्या बघा. आणि मी 2 महिने झाले हे सारखं म्हणायचं, मी गेलो की मला सांग, मी आठवणीला आणतो. आणि 2 वेळाच्या दुकानात गेलो तर ती काय म्हटलं की नाही ते भरण्या संपल्या त्या आणि अजून 1 महिन्याने येतील. मग जिने म्हटलं बरं परत आता 1 महिन्याने त्या दुकानात आले ते आणतो. तिथं दुकानात मिळते त्या मोठ्या आहेत माझ्याकडे 3-4 आहेत त्या चटणीच्या, मोठ्या लोणच्याच्या. पण छोटी पाहिजे होती. आणि एक बाई आली भरण्या घेऊन. तिच्याजवळ लई भरण्या होत्या काय ना, आम्हाला जो खाली उचलून झालं पट्ट्यावर ठेवायला. आणि जे मी उतरू लागले तिला खाली. मी त्या बाईला काय म्हटलं, शेंगा म्हणलं काय ओ मावशी किती जोड आहे म्हणलं बरं का. आणि आम्ही दोघांनी खाली उतरून तिला नुसतं तुमच्या लवकर भरण्या संपू द्यायच्या. आणि ताई ती बाई आली 10:15 वाजता. 11:30च्या दरम्यान ती बाई चालली. तर त्या बाईला मी म्हटलं परत या मावशी तुम्हाला जेवायला. म्हणजे ती बाई म्हणजे सकाळी मी जेवत नाही म्हणली हो. कारण जेवलं की म्हणली असं पाय जर आल्यावर येते ती आणि मी 12 वाजता जेवायला येते. मग मी सकाळी चपाती आणि काय तर भाजी सुटली होती तर ती नको म्हणते, मी पुन्हा जेवायला येते. तोपर्यंत आमच्या मालकाने चहा केला तिला. आम्ही तिच्या संग बोलत बसल्या तोपर्यंत मी चहा केला आणि तिला चहा दिला बरं का. आणि तिच्या 11:15 वाजता काय केली परत आमच्या घराच्या पाठीमागे गेली, घरापासून गेली तर तिच्या 2 भरण्या राहिल्या होत्या. अरे वा. 10 भरण्या होत्या, बारक्या 6 मोठ्या 6 आणि त्याच्यावर बारक्या अशा लय भरण्या होत्या. अहो आणि लय वजन लागत होते. बापरे, तेवढ्या सगळ्या संपल्या. हो किती म्हणजे एकाच तासात 9:15 आलेली. आता 15-20 मिनिटं माझ्यापाशी बसली बोलत. आणि परत ती 11:30ला गेली. तर सगळ्या भरण्यात संपलेल्या 2च राहिलेल्या. तिच्याकडे बघून मी हसली. मी काय म्हटलं, मला वाटलं काय ती माझ्याकडे बघून हसते की माझ्या भरण्या संपल्या आणि पुन्हा येईल जेवायला. म्हणजे आता परत मी रस्त्यावर तिला काही बोलली नाही हो, नुसती हसली मी तिच्याकडे बघून भरण्या तुझ्या संपल्या म्हणून. आणि परत ती झालं ना, ती बाई कशी म्हटली सांगायला लागली सगळी आमचं सासू लोक होतं म्हणजे माझं सासू लोक आहे म्हणून लग्नाचं आणि नवरा लय दमवते ही असं सांगायला लागली सोन्यासाठी ही. आणि परत तिला मी जाताना मग ती चहा पिली आणि तिला मी चिंचा फोडलेला त्याचा एक गोळा तिला मी चिंचेचा दिला. ती काढलेला चिंचा नसतेच का, तिला मी एक गोळा दिला आणि तिनं चटणी मागितली. मग आमचं मालक म्हणलं प्यारीला घेतली ना आमच्या मालकानं. मी 2-3 पळ्या दिलेल्या तर तिने आणि घेतली चटणी अजून घातली हो. आणि तिला चटणी दिली. मी तिला काय म्हणलं मावशी पुन्हा जाताना या तुम्हाला जरा मी गहू देते. तर ती म्हणली बरी येते म्हणली. मी म्हणलं आता नको न्यायला तुमच्याजवळ लय वजन आहे. म्हणजे त्या भरणी आता काचेचे किती जड असते. आणि म्हटलं जाताना या म्हटलं हिने मला म्हणलं 2 पायल्या 3 पायल्या त्याच्यानी गहू दे त्यांना उचलं तेवढं. आणि ताई ती बाई पुन्हा आलीच नाही. बापरे. ती बघा तिला म्हणला गहू न्यायला म्हणलं आली असती की नाही.
शेतातलं गहू 2-3 पायल्या गहू दिला असतं तिला. आली नाही, फक्त ती ताई चहा पिऊन आणि चटणी घेऊन आणि चिंचेचा एक गोळा असं घेऊन गेली अहो. हा 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 आणि ती मला कशी म्हणली, माया ती मला लई साथ आहे म्हणली. हा हा. अरे वा. तिनं पहिला स्वामींच्या फोटोकडे बघितली आणि काय म्हणली, मला इथं जायचं होतं म्हणली अक्कलकोटला. अरे पण एका शेजारच्या बाईनं मला नेलंच नाही, नेतो म्हणली आणि नेली नाही म्हणली. आष्टीची होती ती बाई. हा हा हा. तिनं नाव सांगितलं मी आष्टीची आहे म्हणून ही. आणि परत म्हणली नेतो म्हणली, मला नेलं नाही बघा, मला चुकवून गेली बाई. तर हे मी म्हटलं कसं तुमची इच्छा आहे ना तर तुम्ही लगेचच जाऊन इच्छिला. हा हा. अरे वा. म्हणजे महिना 2 महिन्यात तुम्ही जाऊन इच्छिला त्या बाईला म्हणले बरं का. हा हा. आणि असं असं म्हणले मी स्वामींची इच्छा असली की आपण जातो, तुमची एवढी कळणं आहे ना तर तुम्ही 1-2 महिन्यात तिथे पोहोचतीला हा हा. असं म्हटलं तिला. आणि नंतर ती गेली परत गेली. मग ती सांगायला लागली काय काय तिचं दुःख सांगायला लागली. तर म्हणजे स्वामींचं तिने सुरुवात केली आणि शेवट तिने मायाक्काबद्दल केली. मग ती मायाक्का देवीची तर मला लई साथ आहे म्हणली. तो जो माझा प्रपंच आहे ना हे सगळा मायाक्काच्या जीवावर आहे. म्हणजे ती मायाक्का देवीला मानत असेल. हा, ती मानत्या भक्ती करते ना तिची. मग ती म्हणजे मी पण 2-4 वर्ष झालं मी मांसाहार करत नाही, मी सगळ्यांना बनवून देते म्हणते. हा हा हा. पण माझी खायची इच्छा होत नाही. हा हा. छान आहे. असं सांगायला लागली. सगळं झालं गेलं ना ती बाई गेली ताई. ती बाई म्हणजे ती गेली जायची माझ्याकडं. होय. बापरे. तो का तुम्हाला सांगते मंगळवारच होता आणि मी परत तिला गहू देतो म्हणलं का नाही, गहू देतो म्हणलं. मी म्हटलं ती गेलीच आहे म्हणून मी एक साडी पण काढली. टावेल, टोपी, कापड, नारळ काढलं. मी म्हणलं ही बाई आता येतो म्हणल्या 12 वाजता म्हणून मी भाकरी करून वाट बघत बसलेली. सकाळी चपात्या केलत्या, ही 12 वाजता येणार. ह्यांनी जेवतेत ना 12 वाजता आमचे मालक पण. ह्यांना भाकरी करताना मी तिला पण भाकरी करून वाट बघत बसलेली. आणि हे घरात आल्या मला म्हणलं की जर आल्या तर तू बाहेरच तिथंच बस, त्यासनी जेवाय वाढ, लय मोठ्यांदा बोलू नको, मी जरा झोपणार आहे. आणि ह्यांनी झोपलं नव्हतं. मला म्हणते त्या आल्या होत्या का गं? मी म्हणलं नाही अहो आल्याच नाही, मी तर किती झोपली सुद्धा नाही, वाट बघत बसलेली. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, कोण पण असा भिकारी किंवा कोण काय आलं आपण गहू देतो म्हणलं तर ती पुन्हा आली असते की नाही? हो हो. अहो लगेच. नाही तर त्याच वेळेस म्हणले असते की परत येत नाही, आत्ताच द्या माझ्याजवळ. हो, शेतातलं गहू आणि आहे ती. तिला मी म्हटलं हो मायाक्का देवीने पण स्वामीने पण लय मला जपलंय. मी तिला सगळं सांगायला लागलेली. 22 मध्ये 22 पोती झालं असं सांगायला लागलेली. 34 पोती, आता ह्या वर्षी आम्हाला 51 पोती गहू झालंय म्हणलं. अरे वा. ती म्हणजे स्वामींची लीला लय आगाध आहे म्हणली असं. परत ती गेली ताई. आणि नंतर मी तुम्हाला त्या दिवशी म्हणलं ना का आमच्या घराचं पत्र गळतंय आणि स्लॅब टाकायचा होता, टाकला नाही आणि पत्रच घातलं पहिल्यांदा. आणि त्या दिवशी काय झालं, ज्योतिबाची यात्रा होती. मग तिथं आमच्यातली खीर असते ना ती. आणि मग ती सासरनं चालल्यावर काय झालं, ती धड पत्र वाजायला लागलो हो पतंगड्याच्या ह्यानं. आणि ती पत्र्याचं सगळं खाली काळं पडलं, गंजली आलं. आणि मग मी स्वामींचा फोटो घेतला आणि मला लई वाईट वाटलं. ते काय म्हटलं की आता एवढा पावसाळा कसा तर काढला पाहिजे, दिपवाय पत्र तर घातलं पाहिजे आपण पाहिजे. कारण की सगळं हे ठेवायला लागते ना, पाट्या बिट्या गळायला लागलं म्हणजे मध्ये जिथं जॉईंट होतं ना तिथं गळत होतं. आणि तोपर्यंत ताई आमच्या दीर म्हटले ह्यांना 8च दिवस झाले. ह्यांना म्हटले तुम्हाला ये आणि मेसेज केला ह्यांनी. म्हणजे काय आमचं मालक आणि आमचं मोठं दीर आहे ना, आमच्या घरात राहायला गेल्यापासून बोलत नव्हती. 2013 पासून बोलत नव्हती. म्हणजे असं आमच्या मालकांना त्यांचे विचार पटायचं नाही. आणि त्यांना त्यांचं म्हणजे असं पटत नव्हतं. दोघांचं धाकट्याचं पटायचं पण थोरल्याचं लय पटत नव्हतं. ह्यांना काय वाटायचं ते लय मोठं बोलूया असं. तो ताई 2000 आता 21 डिसेंबरला ह्यांना मेसेज केला. ह्यांचा बर्थडे होता तर. अरे वा. पहिल्यांदा दीराने आमच्या. आणि लगेचच ह्यांना म्हटले मळ्यात जा, त्या आमच्या गडी कामाला आहेत ना त्यांना सांगितलं, त्याला सांगा किती खेपा होते त्या दिवशी येणार आहे आणि डंपर येणार आहे की तेवढ्या प्लॉट मध्ये माती भरून दे म्हणून. म्हणजे आमच्या शेतात 2 एकर मी त्याला रान करून देतो. मग हे म्हटलं तो आता तिथे प्लॉट मध्ये माती भीती भरून देणार. मी तुम्हाला म्हणत नव्हती का की आपण कशाला तर ती रान द्यायचं तर कशाला त्या सौर ऊर्जेला. सौर ऊर्जेला ती द्यायचं काहीतरी. मी असं आमचं नियोजन आहे पण ती काय झालं नाही. मग त्याच्यातच म्हणलं मी तुला 2-3 एकर होते म्हणलं अरे
3 एकर रान म्हणलं करून देतो. म्हणजे म्हटलं तू रान करून द्यायला लागला अशी ते रानात पुन्हा म्हणतील तू काय पेरलं नाही. आता शेतात बघा, शेतात काय करायचं म्हटलं पहिला पैसे घालायला लागते का नाही सर्व. हा असं म्हटलं ना, म्हटलं बरं समजा ठीक आहे तर मग मी तुला परत त्याच्यात बाग बीग लावून देतो म्हणलं. आणि हे म्हटलं शेतात रान करतील आणि घरात पत्र गळायला लागले. माणसं काय म्हणते घर गळायला लागले पत्र आणि वरनं चिटकवलंय आणि हे रानाचं प्लॉट करायला लागलाय म्हणजे 20-25 लाख रुपये घालणार त्यांनी शेतात. हो 25 लाख रुपये सहज लागतील त्याला. भरपूर खर्च आहे. हो 25 लाख रुपये शेतात आणि घरात काही 7.5 लाख रुपये. मग हे म्हटलं माझं पत्र बदलून दे म्हटलं. तर लगेच आमच्या दिराने लगेच मेसेज केला की 2 इंजिनियरची नावं सांगितली असतं तिला कुठला म्हणजे तुझं त्याचं कुठल्याचं पटतंय बघ आणि बघ सगळे कामं कर. पत्र पण बदल, पीयूपी पण कर, कलर पण दे आणि मग काय पिट्या बिट्या काढून दुसऱ्या घाल, दारातली बदल. इंग्लिश ते संडास बिंडास इंग्लिश नसतो का तसला नाही साधा होता. ते संडास पण करून घे असं सांगितलं. मग हे स्वामींनीच करून घेतलं की नाही. मी आता तुम्ही स्वामींना सांगितलं ना पत्र बदलायचं. मी स्वामींना तर म्हणतो ते स्वामी आता पाऊस गळायला लागलाय आपण कसं राहायचं ह्याच्यात. मग म्हणूनच ना स्वामींनी केली ना सोय. मग हो स्वामींना किती काळजी असते बघा. अहो स्वामी आईचं रूप आहे. स्वामींना नाही काळजी तर कोणाला काळजी असणार आहे सांगा बरं. हो अहो सगळं आमच्या मालकाला खूप आश्चर्य वाटतं. हे म्हणते की म्हणजे आपण म्हणजे ह्यांनी पण सारखं रोज ह्यांनी म्हणायचं की पत्र कधी पत्र बदलायचं हे असं पुन्हा असतं आता दिवाळीपर्यंत तर पत्र तर बदलूया. हे तसं म्हणलं ना आम्ही स्वामी मला लय टेन्शन येत आहे बघा. काय मला एखादी गोष्ट कमी असली तर चालते आपण आमचं मालक टेन्शन मध्ये असलं की मला लय कसतर व्हायचं. म्हणजे मला सारखं वाटायचं की आपल्या घरातला माणूस जरा काळजीत असला की आपल्याला किती काळजी लागते. हो ना. मी म्हणे स्वामी ह्यांनी काळजीत असले का मला लई टेन्शन येते. हो स्वामी एवढंच मी अशीच नक्की म्हणायची. असं म्हणायची मी त्याला. स्वामींना म्हणाय स्वामी आता काय करायचं स्वामी आता तुम्हीच काहीतरी करा बघा. आणि स्वामींनी खरंच केलं बघा. मी म्हटल्यानं ही पूर्ण काम झाल्यावर अनुभव शेअर करायचा पण मला दमनी काय नको बाई. अहो पण आता एकदा कामाला सुरुवात स्वामींनी केली म्हटल्यानंतर ते पूर्ण होणारच की होतंय. होच की नाही आता झाले पत्र बदलले की ते उद्या त्याला ती माणूस खिडक्या बसवा येणार आहे. ती पहिल्या तारा जरा लवचिक होत्या म्हणून दुसऱ्या घालून म्हणलं ग्रेड नाईट घालूया. परत 2-3 दिवसानं परत खिडक्या बसवून म्हणलं मग पीयूपीला काय 8 दिवस लागते ती आपला कलर बाहेरचा कलर. म्हणलं तरी पण अजून 15 दिवस लागेल म्हणलं. म्हणजे 12 जून पर्यंत त्याने सांगितलं इंजिनियरला 10 जून पर्यंत देतो तुमच्या हातात चावी म्हणून. होय अरे वा पूर्ण करून. बघा स्वामी म्हटलं ताईसनी तर सांगूया का रोज म्हणत्या बरं का आता ताईसनी बोलू का पण ती आमच्या भावाची ती म्हणलं नाही का ती त्यांच्यात राहायला आली त्यांची पोरं बारकी येते व दुकानच आली ती सारखी कुंडो सारखी येते ती मावशी करत. एवढं झालं बघा. छान झालं सगळं. स्वामी छान केलं. अजून अनुभव काही 22-23 अनुभव मी लिहून ठेवले की. होय आता ती माझ्या त्यातला 1-2 लक्षात आहे सांगते. एक दिवशी असंच काहीतरी झालं टेन्शन माझं काहीतरी असं तुम्ही झालतं घरात काय त्याला कारण म्हणजे असं शिल्लक झालतं पण उगाच ह्यांनी दगा केला आलाय. आणि मग मी म्हणलं स्वामी बघा की असं झालं. मी रडली आणि पुस्तक वाचत बसलेली आणि स्वामी न्यायचं का नाही आता बघा की तुम्हाला तर दिसतंय की नाही अशी म्हणायला लागलेली मी बरं का. आणि तोपर्यंत ती एक आमच्या तिथे हे ह्याच्या त्यांनी मला वड्या घालून का नाही ती दिलतं डबा दिलेला आणि मग मी त्यासनी लोणचं घालून दिलतं लिंबूचं. आणि त्या बरोबर बघा स्वामींचा प्रसादच घेऊन आल्या अर्ध्या तासातच अक्कलकोटचा खेड त्या डब्यातनं. म्हणलं स्वामी तुम्ही हाय का बरोबर. आणि लगेच म्हणजे ह्यांचं माझं झालं वाद हे मी बाहेर गेलं आणि तोपर्यंतच त्या लगेच आल्या व त्या म्हटल्या आमचं मालक रात्री आले की अक्कलकोटनं जाऊन म्हटलं हे एवढं जाऊन बंडूभाऊचा डबा तर घेऊन ये जा लोणचं घालून गेलेला म्हणून त्या खेड घालून आलेला घेऊन. म्हणजे त्यांनी प्रसाद पोहोचवला सांगितलं मी बरोबर आहे. बरोबर आहे म्हणून. मला तर असं प्रत्येक क्षणी असं एवढं असं जाणवतंय की मला असं वाटतं की मी बोलते तर स्वामी माझ्या शेजारीच बसले की म्हणजे
मन आपण म्हणते ना अंतःकरणात स्वामी प्रत्येकाच्या हृदयात आहे ती, तर ती खरोखरच आहे ती. खरोखर आहे. बरोबर. ज्याचं चांगलं कर्म ज्याचं आहे ना, हो ना. बरोबर. म्हणजे स्वामी कधी आपल्या भक्तांना सोडून जातच नाही ताई. नाहीच ती होयच ती. जसा श्वास आहे आपला तसं स्वामी आहे ती. हो ना. हो. की झालं. परत आमच्या ननंदबाईला मी गेल्या वर्षी श्रावणात म्हटलं पोराचे तुमच्या सटवाई करा. तर त्या पोराचं पण लग्न ठरलं, उद्या त्याला लग्न आहे बघा. अरे वा. बरोबर. आणि मला त्या दिवशी एवढं टेन्शन आलेलं, शनिवारी गारवा द्यायचा होता हो. मग मी म्हटलं स्वामी आता काय करायचं हो, आता मला बोलवायचं यायचं म्हणजे तिकडं ती द्यायला हो, ती जात मेळ असल्यावर देत नाही का माहेरचा गारवा. नाही हो मला माहिती. आपण जात मेळ असल्यावर माहेरचा गारवा देत नाहीत का, पोशाख ती शिवायला देते त्याने, तर देत नाहीत का पोळ्या ती. पोळ्या द्यायच्या असते त्या माहेरच्या जात मेळ असल्यावर ना, हळदी कुंकवाला बायकासनी द्यायला हो. म्हणजे मला नाही माहिती, आमच्या इकडे नाही होत असा रिवाज. नाही होय. अहो आपण पोळ्या करून द्यायच्या. मग मी काय केलं आता शिदोरी दिल्या ग थोडक्यात. हा शिदोरी दिल्या ग. मग मी म्हटलं स्वामी आता काय करायचं, इथं कुणाला बोलवू मी करायला. आणि रात्रीचं म्हणल्यावर कसं कुणाला बोलवायचं, म्हणजे त्या भावाची बायको आहे ना, तिला ती 3 पोरं आहे, ती लई जमवते ती. अहो लहान ती म्हणजे मला काही येत नाही. आणि ती आत्ते आहे ना, ती आजारी असते, तिला डोक्याच्या गोळ्या आहेत त्या. आणि म्हटलं तिला कसं बोलवायचं, कमी पुराण करायचं स्वामी, तुम्ही त्या बाई मला आता मदतीला म्हणलं. होय. अरे वा. आणि अक्षरशः ताई तुम्हाला सांगते, मी 80 पोळ्या केल्या. बापरे. एकटीनं तेलाच्या पोळ्या संपूर्ण एकटीनच पोळ्या केल्या. पूर्ण एकटीनं लाटल्या भाजल्या. बापरे. म्हणजे तुमच्या पुरण केलं, कणिक मळली, सगळं केलं. फक्त त्यांच्या आईला बोलवलं, म्हणलं मला जरा उंड भरून द्या, कारण एकट्यानं उंड भरायचं, लाटायचं, भाजायला जरा वेळ लागते ना. होणार बराच वेळ लागतो उंड भरून करायला. 6 वाजता ताई मी डाळ घातलेली बघा. आता ती वाटीनं मोजून घातलेली 7 वाट्या होत्या. तर तुम्हाला सांगते 80 पोळ्या झाल्या. तिकडं 60 दिल्या. त्यांच्या पोरांनी आमच्या पोरांनी जेवायच्या आधीच 4-5 खाल्ल्या. आणि 15 पोळ्या मी खाली घेऊन गेली. खाली आम्ही सगळीच बसून जेवलो आणि वर राहायला आहे त्यांच्यात. तर मग मला कोणी शक्ती दिली होती बघा ना. स्वामी आले होते ना. बाई एक पोळी फुटली नाही बाई. काय म्हणते तुमच्या बरोबर स्वामी होते ना, त्याच्यामुळे कशी फुटेल सांगा बरं. आणि कंटाळा तर कसा येईल सांगा बरं. कंटाळा होत आहे. तुम्हाला सांगते मी 6 वाजता डाळ घातलेली, तर आमच्या 8:30 वाजून 5 मिनिटांना पोळ्या तयार झाल्या होत्या. अरे बा. एवढ्या पोळ्या आणि एवढं फास्ट. म्हणजे मला येते तर पोळ्या सोडा, पोळी येणार की हो. पोळी येण्याचा विषय नाही इथं, पण 6, 7 आणि 8 2 तासात 80 पोळ्या तुम्ही करून मोकळं. हो 80 पोळ्या केल्या. बरोबर 8:30 वाजून 5 मिनिटं झालती बघा. आम्ही बघितलंच ना. म्हणजे ती आत्ती वर आली, आम्ही 6ला डाळ घातली. आत्ती बरोबर 7:15 वाजता आल्या, डाळ घातली. मी काय केलं, डाळ घातली 2 कुकरमध्ये आणि त्याची येळवणी काढलं. मी म्हटलं आता आमटी करत तर त्यांची पोरासनी भूक लागल म्हणून मी येळवणी खाली नेऊन दिलं. आणि लगेच पुरण करायला गूळ तूप टाकलं त्याच्यात, वेलदोडं सुंठ टाकली आणि हलवलं. ती पातेल्यात खाली लागायला लागलं म्हणून कढईत घातलं. 2 कढईवर ठेवली. त्यांची एक कढई आणली, आमची एक कढई आणली. आणि एक सारखं उलटानं सगळं हलवलं. आपण खायला करतोय तशा पोळ्या. आणि लगेच पुरण चांगलं शिजलेलं, त्यामुळे लगेच पुरण पण वाटलं आणि कणिक भिजवून लगेच ठेवली. पण 80 पोळ्याचं पुरण वाटायलाच अर्धा तास जात असेल ताई. नाही लागला अहो, लगेच झालं. त्यात ती मला म्हटली मी धार काढून येते, सविता थांबा तुम्हाला मी पुरण वाटून देते. तर मी म्हटलं आवाज मी पुरण करते, कणिक करते, फक्त मला उंड भरून द्या, मी पटपट लागते भाजते, मला सवय आहे. पण मला सवय कशी आहे, किचन कट्ट्या उभा राहून करते हो मी. आणि आता इथं काही त्यांचा वर कट्टा नाही, 2 रूम आहे त्या नुसत्या, खाली होती किचन कट्टा ती. पण मी म्हटलं नाही असं मी बसून करते. असं बसली बघा मांडी घालून, आता पायी एक लांबडा करून भर भर लाटल्या भाजल्या. त्या आत्ती माझ्या तोंडाकडेच बघत होती त्या 2 बुट्ट्या पोळ्या भरल्या. अशी सुगरण समोर आहे म्हटल्यानं बघणारच घेऊ ताई. हो. आणि ती त्यांच्या सवासनी घालायच्या त्या, तर म्हणजे आता काय आपल्याला टेन्शन नाही, म्हणजे आपण बायका बोलवायच्याच नाही त्या. आता उंड भरून देते आणि सविता करत्या पोळ्या.
मशीनच आहे समोर म्हटल्यावर ना कशाला दुसऱ्याला बोलवायची काय गरज आहे. होय आणि काय तुम्हाला सांगायचं म्हणलं तर एक सुद्धा पोळी चुकली नाही विशेष म्हणजे. अहो तुम्ही स्वामींना बोलवलं होतं ना ताई, ते तुम्ही विसरला. तुम्ही स्वामींना सांगितलं होतं नाही ना. मला माहिती आहे की स्वामी सोबत स्वामी म्हणतो स्वामी आता काय करायचं हो, मला तर एवढं टेन्शन आलंय. अहो. त्यांची सून तर का नाही ती कणिक मिळेल परात भरून बघितलं ना ती म्हणजे अहो आता तुम्ही तसं म्हणताय का नाही, आता मी प्रेग्नेंट होती का नाही अवधूच्या वेळेस, तर आपल्या गौराई गणपतीचा आला का नाही सण, हा तर त्यावेळेस त्या गौरायांना साड्या नेसवायच्या म्हणल्या किती वेळ लागतो. हा मग मला आमच्या वस्तीला ज्या जाऊ सासू होत्या ना, त्या म्हणल्या की तू नको गौराईचा सण म्हणजे गौराई फक्त आपल्या खालीच बसव, उभा करू नको, साडी वगैरे नेसवू नको, तुला आता एवढं पोट आलंय आणि जमणार पण नाही वाकून, बराच वेळ लागणार ना. तर मी म्हटलं की आता एवढा सण आणि मला गौराईला साड्या नेसवायच्या म्हणजे की एवढा आनंद होतो ना की मला असं म्हणजे किती सजवावं असं वाटतं. मोह आवरत नाही आपला. हा आणि मी म्हटलं बाई आता हे तर सगळ्यात नको म्हणतात, मला होतंय का नाही काय माहिती साडी नेसायला. आणि अहो ताई 5 मिनिटात दोन्ही गौराया साडी नेसून रेडी. होयच की. दोघी हो बाई, आपण ज्यावेळेस हाक मारतो ना मी मला एवढं आमची सासूबाई म्हणते त्या मी येते तिकडं ती उंड ती भरायला त्या म्हणजे तिला लाटत्या पोळ्या सगळं करत्या तर तिला उंड भरून लाटायला तिला म्हणजे वेळ लागेल ना. मग तर त्यांची सुनेनं बघितलं बरं का त्यांच्या बाईचं नाव उज्जा आहे. आली वर बघितली म्हणजे बाई त्या पोलिसाच्या म्हणते त्या काकी तुम्ही 100 पोळ्या करणार आहे. म्हणजे किती काकी करणार आहे मी म्हणजे 100. आपल्याला खायला 50 येत नाही काकी तुम्ही 100 पोळ्या करणार आहे. होय होय 100 करणार आहे. आणि म्हणजे कधी करणार हो त्या पोरी सांगत गेल्या खाली मम्मी काकी कवा पोळ्या करणार रे एवढ्या म्हणून. आणि त्या म्हणजे वर आली तिने ती कणिक बघितलं म्हणजे बाई माझं तर काहीच नसलं कापायला गेली कवा करणार म्हणून. हो ना हो ना. नाही तसं वाटतं बरं का तसं, पण जेव्हा आपण स्वामींना बोलवतो ना ताई तेव्हा मात्र खरोखर चमत्कार होतो. मी पण तसंच म्हटलं ना स्वामी होईल का हो माझ्याकडून गौरायांना साड्या नेसवणं. मला कसं वाटायला लागलं तसं आमच्या सासूबाईला हे म्हटलं नको तू येऊ आपण इकडे दुसऱ्यांच्यात राहायला आलो इथे 2 रूम आहेत आणि ती रानातली वस्ती आहे कधी तर लाईट दिवसभर असती कधी तर नसती व पाण्याचाच प्रॉब्लेम होते. म्हटलं नको तू येऊ आणि करतो मग त्यांना सारखं वाटत होतं की आता आपण बाहेरची बुट्टी नाही दिल्या बायका नावं ठेवलेल्या आई म्हणून बाई म्हणलं तू कशी करते आता तर मी म्हणलं असं मी कसं तर करते मग मला म्हणलं 40 दे आम्ही रानात राहायला आहे. तर मी म्हणलं बरोबर म्हणलं 50 देते म्हणलं आणि 60 दिल्या मग 60 एक्सप्रेस दिल्या. तर एवढ्या पटपट पोळ्या झाल्या एवढ्या फास्ट डब्यात ठेवलेल्या रात्रभर वाऱ्यात डब्बा ठेवला म्हणलं पाठीत ठेवायच्या तर त्यांचं मांजर वर आले तर त्याला पण लक्ष ठेवायचं. म्हणून डब्यात घालून ठेवल्या आपलं नसतो का साखर बिकर वस्तू त्यात जरा गार केल्या आणि त्यात भरून ठेवलं. आमच्या म्हणून बाई दुसऱ्या गारवा घेऊन गेलेल्या तिथं म्हणलं बाई सगळ्या हळदी कुंकाला बायका देऊन 20 भर पोळ्या शिल्लक राहिल्या होत्या म्हणल्या. अरे वा. तर सगळे आम्ही जेवलो बाई म्हणजे पोळ्या कमी पडल्या नाही त्या. बापरे. अहो ती स्वामींचीच लीला ना ताई. होच की. आणि छान केलत्या तिथे पोळ्या गुळ सुंठ तूप घालून घरात खायसारख्या. मी म्हणतो होय हळदी कुंकवाला द्यायच्या म्हणून कसल्या कशाला द्यायच्या आपण राहिल्याला खातीच की. हो ना. आणि हळदी कुंकवाला म्हणजे आपण ती सुवासिनीच आल्या की होत आहे. आणि आपण म्हणजे एक गुळ गिळ घालत नाही तो नुसतं मीठ घालून करते. म्हणजे मी म्हटलं असं करा आपण त्यांना देऊन आपण एक थोड्या तर होईना का आपण घरात आता ह्यांच्या घरात इथं राहिलाय म्हणजे त्यांची आई वडील त्या भावाची बायको पोरं व्हायची ना गेली ती तिकडे दुकानला पोरं सोडून इथं सुट्टीला. सगळी जण आता आम्ही 14 जण ह्यांनी रोडन ऋषी आम्ही एकत्र बसून जेवतो. अरे वा छान आहे ना उलट. हो. अहो ती पोरं तर दिवसभर म्हणजे आता अनुभव तर कसा शेअर करायचा सारखं कॉल त्याने बघा बोलतोय आता आई शिकव माझ्या हातात काटा लागलाय म्हणून. एकदा आई म्हणतोय एकदा मम्मी म्हणतोय एकदा मावशी म्हणतोय. लहान मुलांचं आणि त्याची मम्मी म्हणते पोरांची तब्येत चांगली झाली. पप्पा म्हणते तू जेवण करून घातलं नाहीस का वर काय जेवण भाऊ जेवण पोरं जेवती चांगली झाली ती. बरोबर आहे ना. दिवसभर आणि आपण कसली कावत नाही खवळत नाही. त्याच्यामुळे लहान मुलं त्यांच्याच घरी जातात ज्यांच्या घरी माया प्रेम असते काय बोलत नाहीत खायला देतात. आणि करायला आणि पुन्हा म्हणते ती आता आपण जो फ्रीज खराब झालाय आता पप्पाला सांगूया आपण की काकीला नवीन फ्रीज घेऊया म्हणून. एखाद्याच्या घरी लहान मुलं गेल्यानंतर जरा थोडे त्यांनी ओरडले किंवा खिनीस पिनीस केलं की लगेच जात नाही त्यांच्या घरी नंतर मुलं. ओके.
त्यांनी फक्त कावती घेतली म्हणते ती जीवन खाऊन माणसं जरा झोपले की कालवा करायचा नाही पोराची म्हणते ती. आणि कालवा करायचं नाही म्हणते ती ह्यांनी झोपलं की ह्यातनं हलवते किती सुटल्याला जोडलं बघा कसा थांबा जरा काका तुम्हाला एक ती देतो देतो झालं आई येऊन हलवते ती म्हणते ती कसं 15 दिवस गेले कळालं सुद्धा नाही. तसंच असतं. लहान मुलं मग म्हणतात कशाला, लहान मुलं घरात आले की एवढा आनंद होतो ना, म्हणजे घरात सगळ्या प्रकारची चावल असते. एकाचं नाव एकीचं नाव हे आहे आरोहे एकीचं सानवी आणि त्याला काना म्हणते ती विघ्नेश नाव आहे. तर काकीनी आरूला मिली रोहन तर ती धाकटी म्हणते आता मी तिला आता भाऊच म्हणणार ना आता म्हणणार नाही भाऊ रोहनला म्हणली तेव्हा नेहरा म्हणणार तर त्यांनी म्हणते काय झालं तिला का रडायला लागल्या मला नेहलं नाही रोहन भैयानं म्हणतो थांब चल मी तुला नेतो. मी लगेच गाडीवर आणि तिला नेऊन गावात फिरवून आणली वेफरची पापी ती घेऊन. अरे वा छान आहे ना, उलट त्याच्यामुळेच मुलं एवढी येतात ना सारखी. होय आवड दिवसभर जेवायला खायला हिथंच असते ती. त्यांची मम्मी काय करते अंघोळ घालती आणि वर टाकायचं जेव्हा का तिकडे काकीने काय केलं का जेव्हा तिकडे नाश्ता करायला जेवायला हिथंच असते ती नाश्त्याला हिथंच असते ती भांडी तर ढीगभर काढते ती. त्याची मला म्हणते की आता तुझी ती स्वामींची सेवाच बनते बघ ही भांडी घासायची सारखं खाली आंबा बिंबा सांडल्याला फुटायचं. तुझी स्वामीची काय म्हणते स्वामी आणि पुस्तकाने वाच म्हणून मागं लागते त्या स्वामी आजोबांची पुस्तक वाचायची आपण ती पुस्तक वाचायला लागलं स्वयंपाक झाला की माझं जेवणाचं तास होतं त्याच्या थांबा स्वामी आजोबांची जेवायला सारखी चाललेलं बघून म्हणजे स्वामी त्यांना पण सेवेत घ्यायला लागले ते माझं बघून बघून हो ना मग त्यांच्याकडे एवढा स्वामींविषयी लगेच आम्ही चारतो स्वामींना हे उगाच म्हणतायत का त्यांना आणि एक म्हणते बघ थांबा काकी स्वामी आजोबांनी जरा मी जेवायला चालते थांबा स्वामी आजोबांनी तुम्ही ती काय करताय मुजरावर एक हाय मला वाटते तिसरीला गेली आता आणि ते एक पहिलीतनं दुसरीला गेल्या असा मुजरा करायचा असं करायचं का सारखं दिवसभर चालू असते काकी स्वामी आजोबांनी दिवा लावलाय स्वामी आजोबांचा दिवाळी थांबा प्लास्टिकचं काय बघा कापून ठेवलंय त्या दिव्यावर दिवाळी जाय नको म्हणून. अरे वा बघा ना किती तुमचं पाहून लहान मुलं सुद्धा किती छान करायला लागलेत बघा. हो आणि पुस्तक वाचतोपर्यंत आई गुरुवारी पूर्ण पारायण होतोर 6 तास पोरं सटईवर बसलेली हल्ली नाही. बापरे बघा आणि बारकं तर आहे त्याला 3 वर्ष होते बघा 29 तारखेला ती पण म्हणते हात जोडून बसा. अरे वा हातरून बसते ते 6 तास पूर्ण पुस्तक वाचत सारामृत. होय बघा किती म्हणजे ती पण किती लक्षपूर्वक ऐकतायत बघा म्हणजे त्यांना लहानपणापासूनच ते घडतायत स्वामी. आणि मी तुमचा अनुभव ऐकते की नाही त्या भैयाचा एक अनुभव ऐकला काकी असं झालं खरोखर झालं आणि खरोखरच झालं की मग मी तिथे काय सांगते ना माझ्या लीला झालेल्या असं झालं तसं झालं मला काहीतरी खायचं आठवण झाली की रोहन भैयाला काका घेऊन येते ती. काल तिच्या मम्मीचं तिने पण तिची मम्मी बाळूमामाचं त्यांना बाळूमामांना गुरु मानते ती तर तिची मम्मीने काल गुलाबजाम केलं मी ते प्रेग्नेंट बाई आली आणि त्या बाईला माहित नव्हतं तिने गुलाबजाम खाली केलंय ती आणि मी तर पनीरची भाजी केली तिने खाली गुलाबजाम केलं प्रेग्नेंट बाई आली ती त्यांच्यात दूध झालं त्यांची म्हणजे मला लई गुलाबजाम खावा काय लागले बघा मालकाला आणा म्हणताना मालक विसरलं तर तिने लगेच तिला 1 वाजता भरून गुलाबजाम दिलं मग ती म्हणजे बघा ती देवानं माझ्याकडे कसं पाठवलं. अरे वा म्हणजे तिला माहित नव्हतं ना हिने गुलाबजाम केलंय की मला आली ती म्हणली मला आमच्या मालकाने बघा गुलाबजामच आणलं नाही मला लई खायची आठवण झाली ती म्हणजे मी केलंय म्हणजे न्या जावा तुम्हाला. अरे वा म्हणजे ते तिचा स्वभाव वेगळा आहे तुमच्याकडून त्यांना भेटायचं होतं. म्हणजे ती कसं ती म्हणत्या असं मी आणि ती असं ती म्हणते आम्हाला असं लोकांच्यात आपल्याला काय वाटतच नाही. हो ना त्यांचं मला गेले की दुकानला तर एक दिवशी तिचं ती जरा कॅल्शियम कमी झाले म्हणजे मला दवाखान्यात दाखवायचं आहे तर तिचं भाऊ खंडूभाऊ म्हणलं जामू भाऊच घेऊन पाहिला आणि भाऊला गेलो पार्लर मध्ये जाऊन आलो त्याने दवाखान्यात दाखवलं त्यांची ती थायरॉइडची टेस्ट केली हो पण थायरॉइड काही नाही कॅल्शियम कमी झालंय जरा त्या गोळ्या बिळ्या घेतल्या एकाने जरा भांड्याची विंड्याची खरेदी केली काय नाही घरात त्यांच्या ती वहीचं असं त्यांना पण त्या म्हणते मला तुम्ही लोकच वाटत नाही का पोरी सारखं काय दिसलं काकी थांबा मम्मीकडे लई घ्यायच्या कोर्सा तुम्हाला कोर्स देते तुम्हाला 3 देते म्हणजे ती म्हणते त्यांना असं वाटत नाही की काकी लोकांच्या असं काय म्हणजे तुम्हीच धरत नाही का लोक त्यामुळे ती धरत नाही ना भाऊ पण कधी तसा करत नाही
आणि त्यांची बायको बी तशी करत नाही हो. तुम्ही एवढं जीव लावता त्यांना त्याच्यामुळे ते बी लावणारच की. होच की. काय पण असू दे, काय पण म्हणजे एक घास त्यांची जसं सून आणि ती नसतात ना, आता यायला लागले आता 2-3 वर्ष झालं त्यांचं घर बांधल्यापासून नवीन. पहिलं नव्हती येत ती जास्त राहायला, कारण ती छोटं घर होतं. त्यांना लई दिवस मूल पण नव्हते आणि परत पोरं झाल्यावर पण ती सारखं म्हणायचं थोडं ऊस आता हाती घास आहे आणि सगळं सगाळ आहे, पोरांनी झोपायला, पोरं झोपत नाहीत ना, स्थितीत राहिलेली. मग ते मालक त्यांची कधी ठेवतच नव्हतं त्याची. आणि आता नवीन घर झालंय 2 मजली तेव्हापासून ठेवते महिनाभर. अरे वा. तेवढं पोरांनी सुट्टीला. तर म्हणते ती एवढ्या 3 वर्षात मी कायम इथनं तिथे गेलो की टेन्शन मध्ये असायचं. पोरं कुठं तरी जातेली. पोरं आता बायको सारखी घरात लक्ष ठेवते का, गेट उघडून पोरं कुठं तर जातेली, जनावरांच्या खाली जातेली. आता म्हणते ती ह्या वेळेसच मी फ्री मध्ये चालले या. आई आणि भाऊ इथंच खायची त्यामुळे पोराची माझ्या काही होत नाही म्हणून. होय. अरे वा. आमच्या जीवावर. तेच की, विश्वास बघा ना किती मोठा आहे तुमच्यावर. हो लय विश्वास. त्यांच्या आई वडिलांवर जेवढा विश्वास नाही तेवढा आमच्या मालकावर माझा विश्वास आहे. होय. अरे वा. ती म्हणते ती त्यांच्यावर आमचा एवढा विश्वास नाही, एवढं बंधू भाऊवर आणि ताईवर विश्वास आहे. आम्ही काही विश्वास 2 वाजेपर्यंत स्वयंपाक करून ठेवलेला तर ते जायला पोराची जीवच मंदिर आहे वाटतं. होय. म्हणजे बाकी माझ्या पोराची देव करून दिली. तो म्हणजे आता तू एक सोडून 3 आहे ती म्हणला. तिकडे ह्याला बघू का त्याला बघू म्हणला. ती सोय हो तुमची, त्याच्यामुळे लहान मुलांना तुमच्याकडे येणं होतंय. आणि एखाद्याचा स्वभाव असेल तसा, आता काय करायचं, ज्याचा त्याचा स्वभाव नाही, पण तसं नाही. आजी असून काळजी घेतली नाही, पण तिथं चपात्या उसळ करून ठेवलेली आणि सांगून गेली फ्रीज मध्ये आमरस आहे आणि पोरासनी जेवण वाढ. मग ती जरा रक्त ही चेक करून येतो वेळ झाला हो. मग आम्ही 9ला गेलो होतो. बरोबर 2 वाजता आलो घरात. तर पोरं उपाशीच होती. आल्यावाशी नुसती त्याची आग पडल्यागत झाली होती. तर भूक लागते लहान मुलांना, आधीच तर सारखी भूक लागते. आणि रोहन म्हणला मी हुडकू कुठं म्हणून मी जेवायला वाढलं नाही, ह्यानं भेळ करून दिली पोरासनी खायला. आम्ही गेल्यावर कांदा चिरून म्हणला मी भेळ बनवून दिली. म्हणलं आता भेळ तर खाते फरसाणा ती मिक्स करून. भूक लागली. स्वयंपाक केलेला हाय तो म्हणला, मला माहित आहे तू करून गेली आज. पण त्यासनी वाढेपर्यंत एक उठणार. आता ती छोटं 3 वर्षाचं पोरगा आहे म्हणजे ती एका जागेला बसतोय नाहीच. ती सारखं उठतंय म्हणला, कुठे तर वाकून बघितलं पडलं म्हणजे काय करायचं. त्या 2 पोरी आणि ऋषी 4 पोरं रोहनच्या जीवावर होती. आणि कसं लहान मुलं सांभाळायचं म्हणलं की अवघडच आहे हो त्यांच्याकडे. अवघड म्हणजे ती 4 जनावर सांभाळल्या बसायची. तीच काठी तर मारायची एखाद्यावर कुठे तरी जनावर गेल्यावर. आता कसं मी बोलत्यात ऐकत बसले बघा की. ह्याच्यातलं त्याच्यात अहो 2 फुटीवर खेळणी ठेवली ती. सारखं येते काकी ती जेसीपी करा, काकी तो बॉल धरा, तुम्ही टाका मी हाणतो. ती काकीला बी काही काम नाही. काकी कामावर आपण लपाछपीने खेळूया. ती काकीला बी त्या उड्या मारायला आवडते त्या लहान पोरांची. आपण कसं मी म्हणते हो आता तिला रमवायला लागले, चला आपण लपाछपीने खेळूया. तिच्यावर डाव घ्यायचा, आपण धप्पा घालायचा, हिथलं तिथलं बरं पोरांचं काय करायचं हो. त्यांना आता ते खेळण्यानं खेळते, आपल्याला खेळण्यानं काय खेळायचं आपण. आम्ही रोज भांडी घासून धुमत होतो या. पण तुमच्या मी काय खेळत आपण जरा लपाछपीने खेळूया. मग तरी काकी तर बारक्या पोरांच्यातच करते. आपण त्याची चावत नाही त्यामुळे सारखी तिथे परत ती ह्यानं खेळूया, सबसिडीनं खेळूया, परत ते चेसनं खेळूया. आणि त्यांच्या खूप मम्मी खाली कशी म्हणत्या ही जावा वर काकी काय करते, झोपल्या का काय करते बघून ह्या जावा. पापड लागलं परवा दिवशी, काल जरा आमचं सांडगं करायचं होतं, सांडगं जरा केलं. काकी मी करते, काकी मला घालायचे का बघते. मग काकी मी बारकं घालू का, घाल शकलं तर घाल म्हणजे बसायसाठी कसा घाला. बरं पोरांची जेवढं आपण प्रेमानं राहील तेवढंच नाही पोरं प्रेमानं राहते आपले. लहान मुलांना जर आपण जीव लावला ना तरच लहान मुलं येतात, नाही तर कशाला. होच की आपण त्याची चावलं खवळलं तर कशी येते नाहीच येत. परवा तर फोटोच हे आलतं, स्वामी आलं होतं आणि शंकर महाराज पाय धरून पुढे बसलेलं होतं. स्वामींची पण फोटो होता, शंकर महाराज पुढे बसलेलं. छान होतं, पांढरा शर्ट होता आणि निळ्या कलरचा वरचा शर्ट निळा होता. फोटो गेला माझ्या मोबाईल मधनं
हा. आणि निळावर शर्ट घातलेला आणि ती पाय जुळवून बसतात का नाही तसं पांढरी पॅन्ट वर बसलं होतं. तिने बघितलं की खंडोबाच्या बायकोला दाखवलं तर ती म्हणजे होय आवळी शंकर महाराजच आहे ती, स्वामीच आहे ती, उघडा आहे ती. म्हणजे काय स्वप्नात आलं का? दिव्यात आलं होतं, दिव्यात काल होय. परवा दिवशी संकष्टी दिवशी बघा. होय. अरे वा. अंगारिका संकष्टी होती का त्या दिवशी आलं होतं. हा हा. अरे वा. फोटो काढला तुम्ही? काढला होता अहो, माझ्या मोबाईल मधनं गेला, तिच्या मोबाईल मध्ये पाठवलाय. आता बघू परत. आता काही नाही, आता पाठवत नाही. परत कधीतरी आपण जेव्हा दुसऱ्या अनुभव मध्ये शेअर केल्यावर पाठवू. बर बर बर. गेला घालवला कुठं. त्यांनी पोरं सारखी फोन घेते ती, त्यांनी डिलीट मारला का काय कोण असतं. नाही लहान मुलं घेतात म्हटल्यानंतर तसं होऊ शकतं ना. त्यावर सारखी घेते ती, दिवसभर चालू असते स्वामी आजोबांची गाणी लावा काकी ही गाणं चांगलं आहे. आता तुमच्या फोन मध्ये काहीच नाही, सगळं स्वामींचंच कसं आहे हो. म्हणजे कुणाच्या पिक्चरची गाणी बिणी असते ठीक नाही. दिवसभर चालू असते. ही म्हणते मला ऐकायचं आणि ती म्हणते मला ऐकायचं आणि ही म्हणते तू चार्जिंग संपवलं आणि म्हणते तूच संपवलंय. त्या पोरींची भांडणं. लहान मुलांचा स्वभाव तसा असतो ना ताई. होयच की. अहो दिवस कसा जातो कळत सुद्धा नाही काय. तर आता एवढं चहल पहल घरात असल्यावर ना कधी दिवस जाईल ते पण समजणार नाही. अहो होयच की. कोण म्हणतंय जेवायला पाहिजे, कोण म्हणतंय पोहे कर, कोण म्हणतंय डोसे कर, कोण म्हणतंय काल तिच्या आवडीचं केलं तर का ती माझ्या आज आवडीचं करायचं. तिला गोड आवडते आणि तिला तिखट आवडते. मग ती म्हणते आज शेवयाचं उपीट करा, दुसऱ्या दिवशी म्हणते माझ्या आवडीच्या गोड शेवया करा. तर एक जण म्हणते मला डोसे करा, एक जण म्हणते काल डोसे केलं का नाही, काका काल डोसे करायचं नाही बघा, काका पोहे करा. अशी पण आहे 3 जण आहेत, त्या तिन्हीची वेगळी चव असत्या. त्यातनं रोहनची आली. रोहन आला. मॅगी कर. रोहन आला का? हो रोहन आलाय की त्या कुंड्या घातल्या त्याच्यावर चढून पाणी मारायला लागतंय ना. ते शिडीवरनं म्हणून रोहन आलाय. आणि रोहनचं आदनं मधनं मॅगी करूया. ते म्हणते बाबा ती जेवण केलेलं तसंच पडतंय, मॅगी बिगी खाल्ली की. आणि त्यांच्या आईला जनावराच्या मुळे होत नाही करून खायला. तिला आळूच्या पानाच्या वड्या आणि धपाटे त्या ती 2 वेळा करून दिली. आणि तिचे त्यांच्या सुनेला पोळ्या आवडते, त्या दिवशी पोळ्या केल्या. आता आज म्हणलं आमरस मध्ये मी आमरस करते खाली, तुम्ही वर पोळ्या करा. म्हणजे ती दिवसच आमचं जाते कोणतर पाहुणा आल्यावर जाते तसा. मग काय तर आता एवढं सारखं नवीन नवीन पदार्थ बनवायचं म्हटल्यानंतर दिवस जाणारच किंवा. रोज एक व्हायचं पदार्थ आहे बघा. एक दिवस काही खडं नाही गेलं आल्यापासून. एक दिवशी चिकन झालं, एक दिवशी मटण झालं, एक दिवशी मासं केलं. आम्ही खात नाही पण त्यांना आवडते म्हणून त्यांनी सगळ्यांनी करून दिलं की. आवडते म्हटल्यावर ती झालं, धपाटी झाली, वड्या झाल्या, रोज वेगळे वेगळे काय काय आहेत. मोदक झालं, अंगारिका संकष्टीला गव्हाची खीर झाली. अरे वा. रोज म्हणजे ह्या 15 दिवसात काही एक दिवस असा गेला नाही की काय केलं नाही. आणि पूर्वी विचारते त्यात सकाळच नाश्त्याच्या टायमाला चाललेलं असते का की आज संध्याकाळी काय बनवायचं आपण. ही एक म्हणते आणि ती एक म्हणते. मग तिला म्हणायचं आज दीदीच्या आवडीचं करूया ना, उद्या तुझ्या आवडीचं करूया. असं बारकी असल्यावर त्याच वाटतंयच की. त्यांची मम्मी म्हणते मी रोज रोज दुकानला करून देते, काकी कसलं करते जावा तिकडे काकीजवळ खावा जावा. कोणत्या दिवशी शंकर महाराज आणि स्वामी समर्थांचा फोटो आलेला दिव्यामध्ये? ह्याच्या दिवशी आपला अंगारिका संकष्टी होती त्या दिवशी मंगळवारी. संकष्टी चतुर्थी दिवशी रात्री. अरे वा. मूर्ती आलती स्वामींची आणि त्याच्या पुढे शंकर महाराज पाय असं वर करून बसतात ना, पाय जुळवून. हो एक पाय मागे बसलेलं होतं. निळा शर्ट आणि पांढरी पॅन्ट होती. मला तर वाटायला लागले की मी तुम्हाला ती रुद्राची सेवा केलेली म्हणलं नाही. ती सेवा माझी मी केली होती ऋषीसाठी आणि ती सेवा फलित झाली माझी ती. कुणासाठी? म्हणजे मी सेवा केली ती ऋषीसाठी, पण ती सेवा माझी ही घराचं काम म्हणजे ही थोडक्यात आपलं हे काम पूर्ण झालं. आर्थिक परिस्थितीच झाली म्हणते आम्ही. हो तसंच झालं असेल. झालं असेल तसं. आणि ही आले आम्हाला सगळ्याची कोड पडल्याला ऋषी राहील का वर राहायला हाय. कडनी ती काचा बीच आहे त्या कडनी भिंती नाही त्या. ती नवीन नाही का निघाल्या, थोडीच भिंत आहे नाही, सगळ्या काचाच आहे त्या. ऋषी वाकून बघल काय, ऋषी राहील का, सगळ्याची कोड होतं. ऋषी एकदम निवांत राहते कारण वार येते ना. बरोबर. उकळी हवा आहे वरती असं काय म्हणते त्याला आपलं बाहेर आपलं पोर्च
हा हा वर पण पोर्च आहे आणि त्याच्यामुळे त्याची सावली येते हो. हा 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 त्याच्यामुळे नाही काय त्याला टेन्शन. हा काय नाही निवांत फॅन लावून बाहेर बसलं तर फॅन आहे ती, आत बसलं तर फॅन आहे ती. हा हा दारं उघडली म्हणजे निवांत. आणि पोरं असल्यामुळं सारखं ही गाडी ती गाडी म्हणजे भांडत नाही ती. हा हा पोरं त्याला सांगून द्यायची की ऋषी भैया तुला ही घे, ऋषी भैया तुला ही घे. हा हा आम्हाला म्हणजे सगळ्यांना कोडं पडले आता पोरगं कसं राहायचं, इथं राहायचं का, आपल्या आपल्या घरात सवय लागलेली असते की नाही. हा नवीन ऋषी तर ठिकाण. आमच्या घरात असला की नुसता पोर्च मध्ये बसलेला, ह्याच्यात असतो या सोफ्यावर बसलेला. हा हा मग ते सगळ्यांनी वाटायचं की आता हे कसा करेल, दमवल काय, रडल काय. हा 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 बस 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 इथे घोड्यावर. ऐकतोय की शांतते. हा ऐकतोय म्हणलं शांतते. हो ती घरी विचारायला लागली आमच्यात कामाला येते ती. अरे तू हा बोलती तर एवढी भारी ती म्हणजे ती केलं म्हणजे आता ते ऋषी राहील का तिथं, ऋषी राहतोय का तिथं. हा मला निवांत राहते. हा हा बरोबर. थांबा पोरगं कसं बोलतंय बघा. काना बोला. काय ना काय श्री स्वामी समर्थ. बोल बोल म्हण बोल की श्री स्वामी समर्थ म्हण. बोल की काकी बोल. सांग माझं नाव सांग, तुझं नाव सांग. सांग माझं नाव काना आहे म्हणून सांग की. ते कालपासून सानू माझ्या मागे लागल्या की भैया बोलतोय काकी, आणि तसं मी पण बोलल्यावर येते काय मोबाईल मध्ये म्हणून. हा हा कालपासून मागे लागल्या काकी तुम्ही बोलताय त्यांच्याशी असं करते का पोरी. हा हा आणि आपण काकी उद्या आपण फोन करूया का आपल्या फोनवरनं. म्हणजे माझ्या बॅलन्स नाही ग, तेव्हा मग मम्मीच्या फोनवरनं लावूया. मी म्हणत मम्मीच्या फोनवरनं लावायला लागलं की वेळ लागतोय. आणि तुझं पप्पा म्हणतं ही करते ती फोन सारखं करते ती. पोरं कुठं आहे ती म्हणून ती कॅमेऱ्यातनं बघते ती पोरं काय करते ती, पोरं काय करते ती म्हणून. ती मोबाईलला कॅमेरा जोडलाय. पोरं काय करते म्हणून सारखं त्यांचे पप्पा बघते ती. मी म्हणजे तुझ्या मम्मीचा फोन काय आपला उपयोगाचा नाही, ते काकीला फोन करून आपल्या फोनवर फोन करायला सांगूया. त्यांना ते कालपासून चालू कुठे गेली हो. चालेल. आणि अरे ऐका ना ताई. हा ती त्या ताई संग बोलायचं होतं तिला काल. मग ती काल म्हणली काकी आपण बोलायचं बरं का, काकी आपण बोलायचं. अहो तुमच्या गेटला तर आणि कुलूपच घालते, पोरगं सारखं बाहेर पळतंय ती. कुत्री बित्री आहे ती हो त्यांची इथं. आणि पारख्या पोराची सवय असते हवी. चालेल ताई. खूप छान अनुभव आहे ताई. छानच अनुभव आहे म्हटलं. हा आणि काय तुमची तब्येत बरी आहे का? हो मी पण छान आहे. आता काय काय अनुभव माझ्या लक्षातच नाही ती, कारण ती मी वहीत लिहून ठेवली ती. मला वाटतंय आपण काय तर 9 डिसेंबरला अनुभव शेअर केलं. हो खूप दिवस झाला अनुभव शेअर केला. बाळ झोपलं काय? नाही खेळतय. खेळायला लागले दमवत नाही ना? आता उन्हाळ्यामुळे त्रास देतोय की अहो. होय. ऊन आता जास्त आहे ना. बोलायला काल बसलं तिला लावले काकी फोन लावा की, काकी फोन लावा की. अगं म्हटलं ती सकाळच्या त्या काकीला काम असतं या. त्यांचं बारकं बाळ आहे. काकी आता रोहन भैया बी नाही, काका बी नाही, तोवर आपण लावून बोलूया की. द्या ना तिच्याकडे. आली का ती? काल बसणं म्हणते. हा थांबा देते एक मिनिट. त्या काकी संग बोल. हॅलो नाव सांग. श्री स्वामी समर्थ बाळा. थांबा जरा आधी बोलून दे. थांबा बोल बोल. श्री स्वामी समर्थ. तू बोल ना मला. स्वामी समर्थ. अरे वा. अजून एकदा म्हण. अजून एकदा म्हण ना श्री स्वामी समर्थ. श्री श्री. आम्ही रोज स्वामींच्या पुस्तक वाचताना काकी ऐकतो म्हणा. स्वामी आजोबांचं पुस्तक वाचताना ऐकतो. स्वामी आजोबांचं जेवण खातो. अरे वा. स्वामी आजोबा खातात जेवण तुझे? अरे वा. तू म्हणते स्वामींना श्री स्वामी समर्थ बोलते का तू त्यांना? अरे वा. हसतात का तुझ्याकडे पाहून ते? हसतात तुझ्याकडे पाहून? अरे वा. आले होते?
तू मुजरा करते स्वामींना? अरे वा, तुला मुजरा पण येतो करायला? तुला स्वामींना मुजरा करायला येतो? तू कितवीला आहे बाळा? दुसरीला गेली आता का? तुझं नाव काय आहे? सानवी. अरे वा, खूप छान नाव आहे. चालेल चालेल बाळा, खूप छान बोलतोस तू. चालेल बाळा, दे दे त्यांच्याजवळ फोन. काकींजवळ फोन दे तुझ्या. आम्ही रोज तुमचा अनुभव ऐकतो. अरे वा, तुला आवडतो आमचा अनुभव? आता तू हा अनुभव शेअर झाला ना की तू माझ्या बरोबर बोललेली ऐक नंतर. हा. तुझ्या घरात कोण कोण आहे बाळा? मी, काकी, आई, नाना, मम्मी, काका, रोहन भैया, ऋषी भैया, अजून? दीदी आणि माझा छोटा भाऊ. अरे वा, तुझ्या छोट्या भावाचं नाव काय आहे? कान्हा. कान्हा. अरे वा, तुला काय म्हणतो कान्हा? दीदी. दीदी म्हणतोय. अरे वा. तो केवढा आहे कान्हा तुझा? छोटा आहे. छोटा आहे व्हय. बर बर. तू म्हणत जा रोज स्वामींना श्री स्वामी समर्थ म्हणायचं उठलं की. काकीमुळेच मला भाऊ, माझ्या मम्मीला भाऊ झाला. होय. काकीने स्वामींना सांगितलं. काकी सारखी म्हणते भाऊ द्या भाऊ द्या. होय. अरे वा, मग स्वामींनी दिला ना तुला भाऊ? अरे वा, छान झालं ना. मग तू स्वामींना दररोज थँक्यू म्हणायचं भाऊ दिल्याबद्दल. आमच्या मम्मीला 9 वर्षाला भाऊ झालाय पहिल्यांदा. होय. अरे वा, तुला भाऊ झाला, मम्मीला मुलगा झाला. हा. चालेल चालेल बाळा, खूप छान बोलतीस तू. दे ना काकीकडे. खूप छान बोलते. हो, छान बोलते आहो. हा हा. बर दिवसभर चालू असते. नाही, ती माझ्या बरोबर पहिल्यांदा बोलते ना त्याच्यामुळे. नाही तर भरपूर आमची आर्या पण अशीच बोलते. एवढी बोलते ना, शांतच बसत नाही. हा, बोलती लय. ती कसं झालं, तिला ती स्क्रीनचा फोन घ्यायची सवय एक नाही. आणि ती आतीचा फोन बटनाचा आहे. स्क्रीनचा तिच्या मम्मीचा आहे की, पण तिच्या पप्पाचा सारखा तासाला फोन घेते, अर्ध्या तासाला. पोरं काय करते ती, पोरं बाहेर जाऊन देऊ नको. एक लाख लुब घाल. एक दिवशी कुत्र्यानं जरा ओरबडलं, वरती जेवायला लागले कुत्र, आणि त्यानं काय केलं, बाहुली त्याच्या तोंडात घातली. अरे. आणि ती लगेच त्याला भाऊ केलं तसं जरा बोटाला त्याच्या खरचटलं हाताच्या. मग पुन्हा 3 का 4 इंजेक्शन रोहननं नेऊन करून आणलं त्याला गाडीवरनं. बापरे. त्यांनी 1 इंजेक्शन करून आणलं, रोहननं 3 करून आणले. मग त्याचा पप्पा नाही म्हणलं, ती जबाबदारी आपल्यावर असते. हो मग. आता ही पोरं म्हणजे ती नसली तरी पण, ती नसली तिकडे असली तर त्यांच्या आई वडिलांनी दवाखान्यात कुठं काय त्यांचं जे काय करायचं ते सगळं आमचं मालकच करते. भावच ती कसं सक्का जसा भाव असतो का नाही, म्हणजे फक्त फक्त आई वडिलांनी एका जन्माला घातलं नाही एवढाच फरक आहे त्यांच्यात. नाही, पण नाती मानण्यावर पण असतात ना ताई. नातं काय त्याला एकाच आई वडिलांच्या पोटी जन्म घ्यावा असं पण नसतं. एखाद्याचा जीव एकमेकांवर असला की जबस झालं ना. होच की. मी तुम्हाला सांगितलं नाही का, जेवढं जसा सक्का भाऊ आपली काळजी घेतो तसा तो भाव आहे माझा. अरे वा, छान आहे ना. अशी लोक भेटायला पण नशीब लागतं ताई. हो, ही स्वामीचं सगळं नियोजन करते ती. हो ना. हो. कोण करते या. हो ना, बरोबर. स्वामींना जी आपल्या लाईफ मध्ये ज्याची आपल्याला कमतरता आहे ते स्वामी आपली भरून काढते ती. हो ना. कुणाच्या तर रूपात येऊन. हो. स्वामी सेवेत आल्यानंतरच असे चमत्कार होत असतात. हो. मग मी आता
12 मध्ये मी गुरु केला आणि 13 मध्ये यांचा आमचा संपर्क आला. हा हा, किती छान झालं बघा. 2013 पासून ह्यांचा संपर्क आला. हा. पहिले ती आमच्या भावाला गावातली कोण नव्हतं, ओळखत नव्हती, ती गावात येत पण नव्हतं. आज आलं ना यात्रा असल्यावर ना, आज आलं की दुसऱ्या दिवशी यात्रा झाली की तिसऱ्या दिवशी सकाळी ती जात होतं. आणि आता 8 दिवस तर राहते ती, तर 8 दिवसांनी जाताना रडते ती. ती 8 दिवस तिथं राहिली नाही, करमतच नाही म्हणते ती, सारखी आठवण येते. म्हणजे आपण इकडे गेलो तिकडे गेलो, म्हणलं नाही का 9 वर्ष मूल नव्हतं पहिल्यांदा त्याची, त्याच्याशी दवाखान्यात ही कुठं कुठं फिरलो असेल आम्ही. सारखं म्हणायची मी तर तेव्हा, ए देवा, मी नुसतं तेव्हा स्वामींना गुरु केलं पण मी काय करत नव्हती ना, नुसतं म्हणायची ए देवा त्यांना द्यावं, एकतर द्या. तिथे सगळी वस्तीवरची माणसं म्हणायची यांना होणार नाही हो. 9 वर्ष झालं नाही, मूल कुठलं होतं या. पहिल्यांदा 2009 मध्ये लग्न झालं या. 2009 मध्ये लग्न झालंय त्यांचं. आणि काहीतरी म्हणजे 9 वर्षानं पहिली पोरगी झाली. आणि पहिली झाली आणि लगेच 1 वर्षानंच लगेच दुसरी पोरगी झाली. आणि ती 2 पोरी झाल्या, पुन्हा पोरगं झालं या. होय, अरे वा. असं. नाही, स्वामींच्या सेवेत आलं ना की खूप छान छान अनुभव येतात. त्यांचा अनुभव येते की आपलं दुसऱ्याबद्दल आपलं मत जेव्हा चांगलं असते तेव्हा स्वामी आपल्या बाबतीत चांगलं घडवते. की म्हणत नाहीत का, आधी तुझं विचार चांगलं ठेव. अहो, दुसऱ्याचं सुख बघायला आपल्या डोळ्यात तेवढी शक्ती पाहिजे असते. हो ना. जेव्हा आपल्याला दुसऱ्याचं सुख बघायची शक्ती जेव्हा मिळते तेव्हा स्वामी तिथनं पुढे आपल्यावर कृपा दृष्टी ठेवते. हो ना. म्हणजे मनात जलसी असं काही नाही पाहिजे कुणाबद्दलच. हो ना, बरोबर. त्याशिवाय स्वामी काय करत नाही. एखादा जरी चुकला, एखादा जरी आपल्यासाठी काय म्हटला तरी पण आपण त्याला माफ करायला शिकलं पाहिजे. हो ना. चालेल ताई, खूप छान अनुभव आहेत. करा मग शेअरात. आपलं कधी येतील अनुभव तरी? येतील 2-3 दिवसात. होय काय? बर. श्री स्वामी समर्थ. हो, चालेल. चला, श्री स्वामी समर्थ.